चितळे बंधू. अतिवृष्टीमुळे राज्यामध्ये प्रचंड नुकसान. केंद्राकडे मदत मागण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीमध्ये दाखल. पीएम केअर फंडामधून मदत आणावी विरोधकांची मागणी. तर दिल्लीमध्ये काय दिवे लावणार सपकाळांचा टोला. अजित पवार मगरूर. उपमुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांचं दुःखच नाही. संजय राऊत यांची बोचरी टीका. पीएम केअर फंड सरकारी की खासगी, राऊतांचा सवाल. हेक्टरी नव्हे तर एकरी 50,000 रुपयांची मदत द्या. ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांची मागणी. सामान्य शेतकरी सध्या एकरात, हेक्टरमध्ये नाहीत. जयंत पाटील यांची प्रतिक्रिया. एबीपी माझाच्या दणक्यानंतर अकोल्यामधला बांध अखेर प्रशासनानं तोडला. 300 एकरांवरती साचलेल्या पाण्याला वाट मिळाली. 50 पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या रब्बी पेरणीचा मार्ग मोकळा. राज्यामध्ये आजपासून 3 दिवस पावसाचा अंदाज. आज विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये तर उद्या मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता. रविवारी कोकण, मुंबईसह ठाण्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गणेश नाईक आज आमने-सामने येण्याची शक्यता. 8 महिन्यांच्या नंतर होणाऱ्या ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये नाईक जाणार का याकडे लक्ष. 8,000 सरकारी लाडक्या बहिणींकडून तब्बल 15 कोटी रुपयांची रक्कम वसूल करत शिस्तभंगाची कारवाई करणार. अर्थ खात्याकडून महिला आणि बालकल्याण खात्याला सूचना. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या सफारीच्या प्रत्येक दरामध्ये 1,000 रुपयांची वाढ. ताडोबा प्रशासनाच्या विरोधामध्ये खासदार प्रतिभा धानोरकर यांचा आंदोलनाचा इशारा. भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रथमच होणार आशिया चषकाची फायनल. 2 आठवड्यांमध्ये तिसऱ्यांदा येणार आमने-सामने. भारताचा आज श्रीलंकेविरुद्ध शेवटचा सामना. डोनाल्ड ट्रम्प यांचा आता औषध कंपन्यांना दणका. 1 ऑक्टोबरपासून औषधांवरती 100% टॅरिफची घोषणा. भारताच्या औषध कंपन्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता. आणि पाकिस्तानचे पंतप्रधान फील्ड मार्शलने घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट. व्हाईट हाऊसच्या माहितीनुसार ट्रम्प आणि शरीफ यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा. सौदी अरेबिया सोबतच्या करारानंतर दोन्ही नेत्यांची भेट.